नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. अभिजित दीपके यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन सुरू केलेलं आहे ते पाहता जसं पायाची वीटच तिरकी असावी, मग पुढे इमारतीच्या बाबतीत बोलायची काही गरज नाही. जी मागणी केल्या गेली, विशेषतः धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ह्याच्यावरती भर दिला गेला की जो पूर्णतः राजकीय विषय आहे. एखाद्या राजकीय पक्षानं अशा पद्धतीच्या मागण्या पुढे करणे समजू शकतो आपण. मला असं वाटलं होतं की किमान वरकरणी हा विषय म्हणजे सध्या धर्मेंद्र प्रधान समोर आहे शिक्षण मंत्री असल्यामुळे त्याच्यामुळे ते स्वाभाविक आहे. पण पुढची एक मागणी आता पुण्याच्या त्यांच्या त्या निदर्शनाच्या वेळेस पुढे आली की नुकसान भरपाई म्हणून परीक्षेला बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 रुपये दे. आणि मग लक्षात आलं की हे आंदोलन बरोबर त्या सगळ्या जुन्या समाजवादी पद्धतीच्या फेल आंदोलनाच्या मालिकेमध्ये त्या ट्रॅपमध्ये अडकलेले ना. आता काही ह्याच्यातून हे बाहेर येण्याची शक्यता नाही. दुसरी एक गोष्ट समोर आलेली होती की जेव्हा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक असो किंवा महाराष्ट्रामध्ये निर्भय बनववाले त्याच्यामध्ये दिसले मंचावरती, आणि हे म्हणजे तिथल्या तिथेच मतभेद असे होते. दिल्लीमध्ये ते समोर आलेले होते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यामध्ये असं म्हणत असताना सोनम वांगचुक सारख्यांनी चांगली भूमिका घेतली की नुसत्या राजीनाम्यानं काही होणार नाही, शिक्षण व्यवस्था कशी बदलली पाहिजे, एकदम चांगली गोष्ट. पण ही मागणी आता ते करत नाहीयेत. पुण्याच्या आंदोलनानंतर दिल्लीच्या चुका दुरुस्त करून काही वेगळी मांडणी येईल, काहीतरी वेगळी शिस्त येईल, अजेंडा समोर ठेवला जाईल, मोजकं बोललं जाईल, असं काहीच नाही. आणि परत पुन्हा ही जी मागणी समोर आलेली आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 रुपये द्या, म्हणजे ते परत आम आदमी पक्षासारखं जे मॉडेल होतं की जे फेल गेलं. मोफत पाणी द्यायचं, मोफत वीज द्यायची, त्या मेट्रोमधला प्रवास महिलांसाठी मोफत, मग त्या तिकिटाचे पैसे कोणी भरायचे, ते सगळा जो गोंधळ होऊन बसलेला आहे. आणि याचा जो सगळा आर्थिक ताण वारंवार तिजोऱ्यांवरती येतो, हे काही फक्त विरोधी पक्ष आम आदमी पक्ष आता काँग्रेस जनता पार्टी मागती म्हणून आम्ही टीका करतोय असं नाही. स्वतः भाजपमध्ये सुद्धा लाडक्या बहिणीसारख्या बोगस आणि भंकस योजना याच महाराष्ट्रामध्ये लाभवल्या गेल्या, चालू आहेत अजून सुद्धा. मग आता त्या अपात्रमध्ये 90-95 लाख महिला कशा अपात्र आहेत आणि बाकीचं सगळं आता सुरू झालेलं आहे. कारण की ह्याच्यामुळे पडणारा आर्थिक ताण जो आहे, करदात्यांचा, सामान्य करदात्यांचा पैसा जो उधळला जातो आहे, याच्यावरती आक्षेप तिथे आहे. आणि त्याला हात न लावता काँग्रेस जनता पार्टी आणि त्यांना सपोर्ट करणारे जेव्हा परत एकदा त्याच मागण्या तशाच पद्धतीनं समोर करतायत, हे मोठं विचित्र आहे. ते सध्याचे जे सत्ताधारी आहेत ते बाजूला गेले पाहिजेत. ही मागणी राजकीय असू शकते, राजकीय पक्षांनी ती करायला पाहिजे, त्यांचं काम आहे, तो 24 तास धंदा आहे. मी आवर्जून अशात काही व्हिडिओ हा जो एक सूर लावलेला आहे की राजकारण बाजूला ठेवूयात. एक जे सध्या सत्ताधारी आहे त्याच्या विरोधात दुसरे ते पुन्हा जातील, त्यांच्यातला एक गट तिकडे जाईल. आपण बघायला लागलो की ज्या पद्धतीनं उड्या मारल्या जात आहेत, भेदच संपून गेलेला आहे पक्षांमधला. सत्ता आणि सत्ता ज्याला मिळत नाही, ज्याला मिळवायची आहे ते आशाळभूतपणे बसलेले असे दोनच वर्ग आहेत. विरोधी नावाची काही गोष्टच नाहीये. सत्तेवरती सध्या जे बसलेले आहेत ते कुठल्याही परिस्थितीत त्यांना बाजूला करून किंवा त्यांच्या बरोबर जाऊन मला सत्तेला लाभ मिळवायचे असे दोघच वर्ग आहे फक्त आता, बाकीचं काहीच नाही. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा काँग्रेस जनता पार्टीसारखे सुद्धा अशा मागण्या करायला लागलेत की ते व्यवस्था बदलाच्या मागण्या करत नाहीयेत किंवा त्या दृष्टीनं काहीच त्यांचं म्हणजे कुठलेच मुद्दे समोर आलेले नाहीयेत. आता त्यांनी लखनौमध्ये आज, आता हा व्हिडिओ 4 वाजता तुमच्याकडं पडतो आहे, 12 वाजता काहीतरी त्यांनी आज तिथे आंदोलन म्हणले होतं. आता 12च्या दरम्यान मी हा व्हिडिओ करतोय, 4ला तुमच्या पुढे समोर येतो आहे. तिथं ती निदर्शनं करणार, असं समजूयात की ते भारतभर निदर्शनं करतात. माझं तर खरं तर सगळ्या राज्य सरकारांना विनंती की यांना अडवूच नका तुम्ही. शांततेच्या मार्गानं जोपर्यंत निदर्शनं करायचेत, किती करायचेत, कुठं करायचे तेवढे करू द्या. त्यांना अडवून त्यांना मोठंच करू नका. चालू द्या जे काही चालायचं ते. वैध पद्धतीनं चालावं इतकाच फक्त मुद्दा आहे. रस्ता अडवून बसणे शेतकऱ्यांच्या सारखं किंवा त्या शाहीनबाग सारखं नको. तुम्हाला दिलेल्या जागेमध्ये दिलेल्या वेळेत निदर्शनं करायचे, तुम्ही निदर्शनं करत राहा, त्यांना काहीच फरक पडणार नाही. आता जो मूळ मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतो आहे की हे म्हणतात की जनरेशन झेडची नवीन पिढीची भाषा कशी आहे राजकारण्यांना कळत नाही. बरोबर. अरे ती पण तुझ्यासारख्याला कळत नाही ना. तू जनरेशन झेड आहे. तुझ्या आजूबाजूला बसलेले आमच्या महाराष्ट्रातले निर्भय बन असो किंवा सोनम वांगचुक असो किंवा बाकीचे सगळे असो, त्यांना कळत नाही, मी समजू शकतो. तू तर प्रत्यक्ष जनरेशन झेडचा प्रतिनिधी आहे असं तू म्हणतोस, तुला ही भाषा कळत नाही का? आत्ताच मी तुम्हाला उदाहरण सांगतो. 2-3 वर्षापासून 4 वर्षापासून माझ्या परिचयातला, तेव्हा तो 11वीतला पोरगा होता आणि काहीतरी काम छोटे मोठे अशी वेगवेगळ्या ठिकाणी करायचं.
मला असं वाटलं की नंतर जेव्हा भेटला 12वी पास झाल्याच्या नंतर आता तो दुसरीकडे कुठेतरी डिग्रीला वगैरे प्रवेश त्यानं घेतला असेल. घरची परिस्थिती ठीक काही वेगळं काही नाही. तो एका ठिकाणी काम करत होता, ते काम आता सोडलं. मला वाटलं दुसरीकडे कुठं काम पकडलेलं असेल आणि कुठंतरी कॉलेजमध्ये प्रवेश केला असेल त्यांनी वगैरे, तेव्हा काहीतरी छोटे मोठे कामं करायचा तो म्हणला नाही आता मी काही नोकरी फिक्री करत नाही सर, बघा फक्त 20 वर्षाचा पोरगा. मी म्हणलं का रे? नाही म्हणला ते ज्याच्याकडे काम करत होतो त्याला मी ऑफर देऊन टाकली की मला गुत्त दे एवढं, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचा सब कॉन्ट्रॅक्टर एवढं मी करत जातो, एवढं केलं त्याप्रमाणे मला पैसे देत जा. अरे म्हणलं तर तुझ्या कॉलेज ॲडमिशन त्याच्यात काही इंटरेस्ट नाही म्हणे आपल्याला सर. म्हणजे तुम्ही कल्पना करा, आजचा 20ला एक पोरगा, त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं समजा कुठं नोकरी करत होता, ती नोकरी पण सोडून त्या ठिकाणचं काम आपण आपल्या जोरावरती जितकं काम झालं तितके पैसे मागून घ्याव्यात. त्याने आउटसोर्स केलं, कॉन्ट्रॅक्टरला सोपं पडलं, एवढं काम तो कर, तुला मी एवढे पैसे देतो, ह्यालाही सोपं पडलं, पुन्हा आपण मोकळे राहतो. 20च्या पोराला तो म्हणत नाहीये की मला नीटची एक्झाम आणि बाकी सगळ्या भारतभरामध्ये मिळून आता काहीतरी 6-6.5 लाख विद्यार्थी बसले. किती मुलांचा प्रश्न आहे हा सगळा. तुम्हाला जर ह्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करायचं असेल, आज 10वी-12वी पास नापास अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातली पोरं आहेत, ग्रामीण भागातली काय शहरी भागातली सुद्धा. ते पुढचं का शिकत नाहीत? विद्यापीठामध्ये कितीतरी अभ्यासक्रमाच्या जागा रिकाम्या आहेत. काँग्रेस जनता पार्टी, सोनम वांगचूक आणि निर्भय बनोवाल या तिघांनाही माझा प्रश्न आहे. आत्ता महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमध्ये, शासकीय महाविद्यालयांमध्ये जिथं पूर्णपणे 100% पैसा सरकारचा लागलेला आहे, करदात्याच्या पैशावर चालू आहे, या आमच्या छत्रपती संभाजीनगरला 65% जागा रिकाम्या आहेत. 65%. फक्त मागच्याच वर्षीची गोष्ट आहे, म्हणजे जे सरलेल्या वर्षामध्ये एकूण क्षमतेच्या फक्त 35% विद्यार्थी होते. 65% विद्यार्थ्यांच्या जागा रिकाम्या पडलेल्या आहेत. ह्याच्यापैकी कोणीतरी अभिजित दीपके ते इथलाच आहे, त्यांनी यावं विद्यापीठामध्ये जाऊन, जिथं सरकारने पैसा पूर्णपणे ओतलेला आहे, सगळी सोय आहे, सगळं आहे, कुठलीही प्रवेश परीक्षा पण द्यायची गरज नाही. 12वी उत्तीर्ण झाले म्हणले की प्रवेश मिळतो. इतके काय अभ्यासक्रम तर म्हणजे काही इथं लोकच नाही. का नाही तुम्ही त्याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न उपस्थित केला? 10,000 प्रत्येक विद्यार्थ्याला नुकसान भरपाई द्या म्हणणाऱ्या अभिजित दीपकेने ह्याचं उत्तर त्याच्याकडं किंवा त्याला पाठिंबा देणारे सोनम वांगचूक आणि बाकीच्यांकडे आहे का? की आज ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत त्या ठिकाणचे प्राध्यापकांचे पगार, त्या ठिकाणचे इन्फ्रास्ट्रक्चर, संरचनेवर झालेला खर्च, प्रचंड प्रमाणातला करदात्याच्या ह्याच्यातून तो कोणाकडून वसूल करायचा? आता उलटी कोणाला नुकसान भरपाई द्यायची? सर्वसामान्य करदात्याचं जे नुकसान झालेलं आहे ती भरपाई कोणाला द्यायची? आता हे जे डोलारे सगळे उभे करून गेले. मी ज्या परभणीतून येतो त्या माझ्या परभणीला कृषी विद्यापीठ आहे. फार आमचा साधा प्रश्न आहे. विश्वंभर चौधरी माझे नातेवाईक आहेत, परभणीचेच आहेत, त्यांनी याचं उत्तर द्यावं. कृषी विद्यापीठ नावाची जी व्यवस्था उभी केली होती सरकारने, आणि त्यांनी ज्या काही जागा म्हणजे प्रत्यक्ष शेती करण्यासाठी याच्यासाठी म्हणून खरेदी केली, 1100 एकरपेक्षा जास्त, 1000 एकरपेक्षा जास्त जागा एकूण विद्यापीठाला. 8-10 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा आंदोलन केलं होतं तेव्हा विद्यापीठ प्रशासनाने लेखी स्वरूपामध्ये सरकारकडे लिहून दिलेलं की याच्यातली बहुतांश जागा 70% जास्त आमच्याकडून होत नाही, ती सरकारने वापस घ्यावी आणि ज्याची त्यांना द्यावी, काय करायचं ते करावं, विद्यापीठाला तिची गरज नाही. मग आजपर्यंत ही जागा घेतली, ज्या शेतकऱ्याकडून घेतली त्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं, त्यांना तुम्ही ती वापस करणार आहात का? आणि ती शेती करावी, त्याचं उत्पन्न काढावं, त्याच्यामधून विद्यापीठ चालावं अशी संकल्पना होती. ते काहीच झालं नाही. सरकारला एवढा मोठा पैसा ते विद्यापीठ चालवण्यासाठी ओतावा लागतो आहे की जे स्वतःच्या पायावर उभं राहावं असं विद्यापीठ होतं. एवढं करू नये, त्याच्यातल्या कितीतरी अभ्यासक्रमांच्या जागा आज रिकाम्या आहेत. तिथंही सगळ्या विद्यापीठांची बोंबे, सगळ्या सरकारी 100% अनुदानित शाळा जशा बंद पडायला म्हणतो, उच्च शिक्षणाची ही अवस्था आहे. याच्या संदर्भामध्ये यांनी काही मूलभूत अशी भूमिका घेतलेली आहे नाही. कारण की हे सगळी जी समाजवादी नेहरूच्या आर्थिक नीतीची जी परिणती आहे, ही सगळं सरकारने करायचं, फुकटाफकटी करायचं, सरकार लोकांना उपलब्ध करून द्यायचं म्हणायचं, आणि प्रत्यक्ष जेव्हा तिथे लोक जात नाहीत त्याला कोण जबाबदारी? मग 81 करोड लोकांना तुम्ही राशन वाटतात, ते लोकांच्या कळवळ्यामुळं नाही. तुम्हाला झक मारत त्या शेतकऱ्यांकडून त्यांच्या दबावामुळं धान्य खरेदी करावं लागतं आहे. ते धान्य साठवून ठेवता येत नाहीये, सडत चाललेलं आहे. सुप्रीम कोर्टाने थोबाडीत मारलेली, तेव्हापासून सरकारला ते अपरिहार्यपणे एरवी सडलं असं ते धान्य वाटप करणं भाग आहे.
पर्याय जर दिला ना, तुम्हाला धान्य पाहिजे का पैसा, तर एक माणूस समोर येणार नाही धान्य पाहिजे म्हणणार. प्रत्येक जण म्हणेल की आम्हाला पैसे द्या. त्या गॅसच्या सबसिडी सारखं झालं ते. तुम्ही कुठल्या मागण्या करायला लागला? तुम्हाला जर बेसिक मागण्या करायच्या नसतील, म्हणजे जी मूळ भ्रष्टाचाराची गंगोत्री सरकार स्वतः आहे, सरकारी हस्तक्षेप हा स्वतः आहे, त्याच्यावर तुम्हाला काही बोलायचं नाही. तेव्हाही लोकपालची मागणी तुम्ही पुढे रेटली होती. इंडिया अगेन्स्ट करप्शन केलं होतं. हे सगळे निर्भय बनववाले तेव्हा सक्रिय होते. 12 वर्ष उलटले त्या आंदोलनाला. 13 वर्ष, मला वाटतं 2011-12ची गोष्ट, 15 वर्ष उलटलेत त्याला. आणि ते भ्रष्टाचार दुरुस्त करायला पुन्हा एक सरकारी अधिकारी म्हणजे लोकपाल सारखा नेमा, म्हणजे पुन्हा म्हणजे चोरीला तपासण्यासाठी, रोखण्यासाठी म्हणून पण चोरामधलाच एक अधिकारी नेमा असं म्हणल्यासारखं झालं ते. पण सरकारी हस्तक्षेप कमी करा, सरकारमध्ये नको हे म्हणायची यांची हिंमत नाही. मला जुन्यांबद्दल काही म्हणणं नाही. ते त्याच व्यवस्थेमधले आहेत, ते तसेच मागणी करत राहणार, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण आता हे मी नवीन आंदोलन करतो आहे, नवीन विषय आहे, पुढच्या पिढीचा आहे, म्हणून जेव्हा अभिजित दीपके सारखे समोर येतात ते परत ह्यांच्याच ट्रॅपमध्ये अडकायला लागलेत. मग याचं भवितव्य काय? म्हणजे परत पुन्हा तेच बर्बाद गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफी है, हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा. अरे प्रत्येक ठिकाणी तुम्ही आता इथे तुम्हाला निर्भय बनवले, तुम्ही उद्या म्हणजे आज ते लखनौला आहेत तिथले समाजवादी तुम्हाला भारतभर भेटतील. हे सगळे या सगळ्यांनी जुन्या पद्धतीनं त्या व्यवस्थेमध्ये काम केलेलं आहे. ते सगळं फेल गेलेलं आहे. म्हणजे या अर्थाने त्यांच्या इंटिग्रिटीवरती, निष्ठेवरती मला काही म्हणायचं नाही. पण ते चूक ठिकाणी चालले ना सगळं. त्याच मार्गावरती जर तुम्हाला जायचं असेल, तुमची वाटचाल करायची असेल, तर दुसरं काहीच हाताला येणार नाही, काहीच निष्पन्न होणार नाही. अण्णा तरी बाजूला गेले. केजरीवाल सारख्यांनी प्रत्यक्ष राजकीय पक्ष करून त्याचा सगळा प्रयोग करून लोकांनी तो अनुभव घेतला. आणि आत्ताही पंजाबमध्ये त्यांचा मुख्यमंत्री आहे, जो कुठल्या धुंदीमध्ये येऊन विधानसभेमध्ये बोलतो ते जरा बघा एकदा. हे सगळं समोर असताना राजकीय पक्ष बदलू किंवा सगळी राजकीय व्यवस्था बदलू म्हणणारे स्वतः त्या व्यवस्थेचा भाग होऊन अजून ती व्यवस्था कशी बळकट करतात, अजून भ्रष्टाचार कसा बळकट करतात, हे प्रत्यक्ष समोर उदाहरण आहे. तसं असताना तुम्ही परत आज इतक्या 15 वर्षाच्या नंतर अण्णा इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनासारखंच पुन्हा करणार असाल. बाकीचं काय होईल मला माहीत नाही, पण तुमचे काय हाल होतील काही दिवसातच ते तुम्हीच स्वतः सिद्ध करायला लागले. बघूयात काय होतं ते. इथेच थांबूयात. जर यांना खरंच काही वेगळं करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा या जुन्या लोकांना बाजूला ठेवा. जरा बाजूला ठेवा, म्हणजे त्यांचे सगळे आशीर्वाद वगैरे घ्या, सगळं ठीक आहे. पण त्यांच्या पद्धतीनं जर तुम्ही अशा आंदोलनं चालवणार असाल, त्याची चौकट ठरवणार असाल, दिशा ठरवणार असाल, तर त्याचं पुढं काय होईल ह्याच्यासाठी कुठल्याही भविष्यवेत्याची गरज नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.